जेव्हा मोशेने या किमती मोजल्या तेव्हा त्याने समुद्राचे 2 भाग केले. जेव्हा दाविदाने या किमती मोजल्या तेव्हा त्याने राज्याचा कायापलट केला. जेव्हा एस्थेरने या किमती मोजल्या तेव्हा तिने एका राष्ट्राला वाचवले. संपूर्ण इतिहासात देवाच्या सर्वात सामर्थ्यवान दासांनी त्यांच्या आध्यात्मिक सामर्थ्यासाठी अत्यंत मोठी वैयक्तिक किंमत मोजली आहे. मोशेने त्याचे कौटुंबिक जीवन गमावले. दाविदाने प्रत्येक वळणावर विश्वासघात सहन केला. पौलाने आयुष्यभर शारीरिक छळ सहन केला आणि स्वतः येशूनेही सर्वात मोठी किंमत मोजली. तुम्ही अधिक सामर्थ्यासाठी, महान अभिषेकासाठी आणि दैवी अधिकारासाठी प्रार्थना केली असेल, पण या प्रार्थनांची खरोखरच काय किंमत मोजावी लागते यासाठी तुम्ही स्वतःला तयार केले आहे का? आजच्या काळातील बहुतेक ख्रिस्ती लोकांना ही गोष्ट समजत नाही की दैवी सामर्थ्य कधीही किंमत मोजल्याशिवाय मिळत नाही. तुम्ही ज्या आत्मिक अधिकाराच्या तीव्र शोधात आहात त्यासाठी 5 विशिष्ट बलिदानांची मागणी केली जाते आणि आज मी तेच तुमच्यासमोर उघड करणार आहे. येशूने म्हटले आहे, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. निवडलेल्या व्यक्तींना जी पहिली किंमत मोजावी लागते ती म्हणजे एकटेपणाची किंमत. जर तुमची इच्छा असेल की देवाने तुमचा अधिक मोठ्या क्षमतेने वापर करावा तर तुम्ही स्वतःला वेगळे करायला शिकले पाहिजे. नीतिसूत्रे 18:1 सांगते, जो मनुष्य स्वतःला वेगळे करतो तो आपल्या इच्छेनुसार सर्व प्रकारच्या ज्ञानाचा शोध घेतो. याचा अर्थ असा की देवाला तुमचा वापर करण्यासाठी तो आधी तुम्हाला स्वतःसाठी वेगळे करेल. याचा अर्थ तुम्ही तुमचे मित्र किंवा कुटुंब गमावू शकता किंवा तुम्हाला इतरांसोबत वेळ घालवावासा वाटणार नाही. एकांतात काय घडते तर सर्वप्रथम तुम्ही लोकांच्या मतांपासून वेगळे होता. जेव्हा तुम्ही देवासोबत एकटे असता तेव्हा तुम्ही लोकांसाठी दिखावा करणे थांबवता आणि स्वर्गाचा आवाज स्पष्टपणे ऐकू लागता. दुसरी गोष्ट म्हणजे एकांतवास तुमच्या आत खरोखर काय आहे हे उघड करतो. समाजातील आणि आजूबाजूच्या लोकांचे अडथळे अनेकदा तुमची खरी आध्यात्मिक स्थिती लपवतात. तिसरी गोष्ट, जेव्हा मदत करण्यासाठी आजूबाजूला कोणीही नसते तेव्हा तुम्ही केवळ देवावर अवलंबून राहायला शिकता. एकांतवास तुम्हाला तुमची पदे, भूमिका आणि यशापासून दूर नेऊन तुमच्या खऱ्या ओळखीचा सामना करण्यास भाग पाडतो. जेव्हा तुम्ही खूप बोलता किंवा नेहमी लोकांच्या गर्दीत वेळ घालवता तेव्हा देवाने तुमचा अत्यंत सामर्थ्यवानपणे वापर करण्याची शक्यता खूपच कमी असते. 2 तिमोथेय 2:4 सांगते, जो सैनिक म्हणून युद्ध करतो तो स्वतःला संसाराच्या व्यवहारात गुंतवत नाही, यासाठी की ज्याने त्याला सैनिक म्हणून निवडले आहे त्याला त्याने संतुष्ट करावे. स्वतः येशू नियमितपणे एकांत ठिकाणी निघून जात असे. लूक 5:16 आपल्याला सांगते, पण तो रानात एकांती जाऊन प्रार्थना करत असे. ग्रीक शब्द हुपाकोरियो, ज्याचे भाषांतर निघून गेला असे केले आहे. त्याचा अर्थ गुप्तपणे निघून जाणे किंवा माघार घेणे असा होतो, जो मुद्दाम स्वतःला वेगळे करण्याचा अर्थ दर्शवतो. सेवेतील प्रत्येक मोठ्या टप्प्यापूर्वी येशूने अगदी आपल्या जवळच्या शिष्यांपासूनही स्वतःला वेगळे केले. 12 शिष्यांची निवड करण्यापूर्वी, रूप पालटण्यापूर्वी, गेतसेमाने बागेत जाण्यापूर्वी, सामर्थ्य मिळण्याआधी तो नेहमी एकांतात आला. योहानाला एकट्या पात्मस बेटावर प्रकटीकरण मिळाले. एलियाने एका गुहेत एकटे असताना देवाचा तो शांत आणि मंद आवाज ऐकला. पावलाला इतर प्रेषितांपासून दूर अरबस्थानात स्वार्थेचे प्रकटीकरण मिळाले. जेव्हा याकोब आपल्या कुटुंबापासून वेगळा झाला होता तेव्हा त्याने देवासोबत कुस्ती खेळली. एकांतवास ही कोणतीही शिक्षा नाही, तर ती एक तयारी आहे. ही एक अशी प्रसूतीची खोली आहे जिथे देव तुमच्या जीवनात त्याच्या आत्म्याच्या नवीन परिणामांना म्हणजे नवीन डायमेन्शन्सला जन्म देतो. मोशेकडे पहा. एका राष्ट्राला सोडवण्यापूर्वी देवाने त्याला वाळवंटाच्या एका कोपऱ्यात 40 वर्ष एकांतात ठेवले. त्या रानात काय घडले? त्याच्या जीवनात असलेल्या मिसर देशाशी संबंधित सर्व गोष्टींना मारावे लागले. त्याचे राजेशाही संबंध, त्याचे मानवी शिक्षण, त्याचा स्वतःवरील विसंबून राहण्याचा स्वभाव जे त्याने मिसर देशात शिकले होते, हे सर्व एकांतवासाच्या भट्टीत जळून खाक झाले. जेव्हा देवाने शेवटी जळणाऱ्या झुडपाजवळ त्याला कार्य सोपवले तेव्हा इजिप्तमधून पळून गेलेल्या राजपुत्रापेक्षा मोशे पूर्णपणे वेगळा माणूस बनला होता. म्हणून जर देव तुम्हाला एकांतात नेत असेल तर त्याचे कारण असे आहे की तुम्ही त्याच्याशी अधिक जवळून परिचित व्हावे अशी त्याची इच्छा आहे. दुसरी किंमत म्हणजे तिरस्कार आणि छळ. ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही टाळूच शकत नाही. तुम्ही कितीही चांगले किंवा सावध असलात तरी कुठेतरी कोणीतरी असा असतोच जो तुमचा छळ करेल. हे कोणाकडूनही होऊ शकते. जर ते तुमच्या कुटुंबातील सदस्य नसतील तर ते तुमच्या चर्चमधील सदस्य असतील. जर ते चर्चचे सदस्य नसतील तर तो तुमचा मित्र असेल. देवाने निवडलेल्या प्रत्येकाला छळाच्या शाळेतून जावेच लागते.
आता हे सांगणे महत्त्वाचे आहे की छळ आणि कायदेशीर कारवाई, शिक्षा या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. जर तुम्ही काहीतरी वाईट केले आणि तुमच्यावर त्याबद्दल ओरडले जात असेल तर तो छळ नाही, ती एक प्रकारची शिक्षा आहे, कारण तुम्ही दोषी आहात. जीवनात तुम्ही जे पेरता तेच तुम्हाला कापावे लागते. छळ म्हणजे जेव्हा तुम्ही सर्व काही योग्य करत असता तरीही तुमच्यावर हल्ले होतात. राष्ट्रांना वाचवण्यापूर्वी योसेफाला त्याच्या भावाने नाकारले होते. इस्रायलवर राज्य करण्यापूर्वी शाऊलाने दाविदाची शिकार करण्याचा प्रयत्न केला. सत्य बोलल्यामुळे इर्मयाला खड्ड्यात टाकण्यात आले. आपल्या दृढ विश्वासामुळे दानिएलला सिंहाच्या गुहेचा सामना करावा लागला. आणि येशूबद्दल यशया 53:3 घोषित करते, तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवत व त्याला तुच्छ लेखत आणि त्याला आम्ही मानले नाही. आत्मिक अधिकाराचा मार्ग गैरसमजांनी भरलेला असतो. छळामुळे अनेक दैवी उद्देश साध्य होतात. तो खऱ्याला खोट्यापासून वेगळे करतो. खोट्या शिष्यांना नेहमी त्रास नको असतो, त्यामुळे ते सेवा सोडून देतात. जेव्हा देवाची सेवा करण्यासाठी तुम्हाला सर्वस्वाची किंमत मोजावी लागते तेव्हा छळ तुमचे हेतू शुद्ध करतो. तुम्ही वैयक्तिक फायद्यासाठी या सेवेत नसता. जे लोक दुःख भोगत आहेत त्यांच्याबद्दलची तुमची सहानुभूती यामुळे वाढते. यामुळे अशा साक्ष्य तयार होतात ज्या कोणत्याही सुखदायक जीवनात कधी निर्माण होऊ शकल्या नसत्या. आणि कदाचित सर्वात प्रभावी गोष्ट म्हणजे लोकांकडूनही नाकारले जाण्यामुळे तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी होता. पौलाला हे समजले होते जेव्हा त्याने फिलिप्पी 3:10-11 मध्ये लिहिले, हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांचे त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी, म्हणजे कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे. लक्षात घ्या की पौल दुःखाला पुनरुत्थानाच्या सामर्थ्याशी कसा जोडतो. ते एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. मुकुटापूर्वी वधस्तंभ येतो, सिंहासनापूर्वी कबर येते. जेव्हा देवाच्या आज्ञापालनामुळे लोक तुम्हाला नाकारतात तेव्हा ते न कळतपणे तुम्हाला अलौकिक जगात आणखी खोलवर ढकलत असतात. सुरुवातीच्या मंडळीने छळ थांबावा म्हणून कधीही प्रार्थना केली नाही, तर त्या छळाच्या मध्यभागी राहून त्यांनी अधिक धैर्यासाठी प्रार्थना केली. मार खाल्ल्यानंतर प्रेषितांची कृत्य 5:41 आपल्याला सांगते की त्याच्या नावासाठी अपमान सहन करण्यास आपण योग्य ठरलो याचा आनंद करत प्रेषित तेथून निघून गेले. छळ ही केवळ सहन करण्याची गोष्ट नाही, तर ते अधिक मोठ्या आध्यात्मिक अधिकाराकडे जाणारे एक प्रवेशद्वार आहे. जे लोक कोणत्याही परिस्थितीत लोकांकडून नाकारले जाणे टाळण्याचा प्रयत्न करतात ते त्याच वेळी देवाच्या सामर्थ्याच्या सखोल परिणामांनाही मुकतात. तिसरी किंमत म्हणजे संपूर्ण समर्पण आणि बलिदान. जेव्हा अब्राहमाने इसहाकाला यज्ञवेदीवर ठेवले तेव्हा त्याने हेच सिद्ध केले. उत्पत्ती अध्याय 22:2 मध्ये जेव्हा देव म्हणतो तेथे त्याचे होमार्पण कर, तेव्हा वापरलेला हिब्रू शब्द ओला असा आहे, ज्याचा अर्थ असे संपूर्ण होमार्पण असा होतो, ज्यामध्ये काहीही राखून ठेवले जात नाही आणि देणाऱ्याला काहीही परत मिळत नाही. अब्राहमाने केवळ आपला मुलगाच समर्पित केला नाही, तर देवाची वचने कशी पूर्ण होतील याबद्दलची आपली स्वतःची समज देखील देवाच्या हाती सोपवली. येशूने लूक 14:33 मध्ये हे अगदी स्पष्टपणे सांगितले आहे, त्याचप्रमाणे तुमच्यापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही तो माझा शिष्य होऊ शकत नाही. हे कोणतेही अपूर्ण समर्पण नाही, तर हे आपले सर्वस्व यज्ञवेदीवर ठेवणे आहे. यामध्ये दुसरा कोणताही पर्याय नसतो. सुरक्षेची कोणतीही हमी नसते आणि जीवनाचा असा कोणताही भाग नसतो जो देवाच्या अधिकारापासून लपून ठेवलेला असतो. संपूर्ण समर्पणामध्ये कोणत्या गोष्टी येतात? नियंत्रण, म्हणजेच आपल्या स्वतःच्या योजना त्याच्या इच्छेवर सोपवणे आणि जीवनाच्या प्रवासात एक भाग म्हणून दुःखाचा स्वीकार करणे. दुसरं म्हणजे स्वप्न. अगदी देवाने दिलेले दृष्टांत देखील त्याला परत समर्पित केले पाहिजेत. त्यानंतर कौशल्य, म्हणजेच स्वतःच्या उणिवा मान्य करत आपली सर्व ताकद देवाला अर्पण करणे. मग संपत्ती, म्हणजेच कोणत्याही गोष्टीला इतके घट्ट पकडून न ठेवणे की देव ती तुमच्याकडून घेऊ शकणार नाही किंवा ती दुसरीकडे वळवू शकणार नाही. त्यानंतर नातेसंबंध, म्हणजेच इतरांवर प्रेम करणे, पण सर्वात जास्त आणि सर्वोच्च प्रेम देवावर करणे. त्यानंतर प्रतिष्ठा, म्हणजेच देवाच्या आज्ञापालनासाठी लोकांकडून गैरसमज करून घेण्याची तयारी ठेवणे. त्या विधवेची आठवण करा जिने आपल्याकडचे शेवटचे 2 नाणी अर्पण केले. येशू म्हणाला की सर्व श्रीमंत लोकांनी मिळून जेवढे दिले त्याहून अधिक तिने दिले आहे. समर्पणाचे हे दैवी गणित मानवी आकडेमोडीपेक्षा पूर्णपणे वेगळ्या तत्वावर चालते.
तुम्ही जितक्या पूर्णपणे स्वतःला देवाच्या स्वाधीन करता, तितक्याच अधिक सामर्थ्याने देव कोणत्याही अडथळ्याविना तुमच्याद्वारे कार्य करू शकतो. अपुऱ्या समर्पणातून अपुरे सामर्थ्य मिळते, पण संपूर्ण समर्पणातून संपूर्ण अधिकार प्राप्त होतो. चौथी किंमत म्हणजे अग्नीच्या प्रक्रियेतून होणारे शुद्धीकरण. वचन सांगते, रूपे गाळून शुद्ध करणाऱ्यासारखा तो बसेल व लेवीच्या वंशजांना शुद्ध करेल, त्यांना सोन्या रुपयाप्रमाणे शुद्ध करेल, मग ते नीतिमत्तेने परमेश्वराला बली अर्पण करतील. शुद्ध करणे या हिब्रू शब्दाचा अर्थ नैतिक स्वच्छता आणि देवाच्या पवित्र सेवेसाठी योग्य तयारी असणे असा दोन्ही होतो. देव तुमच्या सेवेच्या बोलावण्या इतकीच तुमच्या चारित्र्याची काळजी करतो. इयोबाने शुद्धी करण्याचे हे कार्य ओळखले होते, जेव्हा त्याने इयोब 23:10 मध्ये घोषित केले, परंतु मी जो मार्ग धरतो तो त्याला माहीत आहे. जेव्हा तो माझी परीक्षा घेईल, तेव्हा मी सोन्यासारखा ताबून सुलाखून निघेन. येथे परीक्षा घेईन यासाठी वचन हा शब्द वापरला आहे, ज्याचा अर्थ तपासणे, चौकशी करणे आणि बारकाईने पाहणे असा होतो. हे केवळ एका परीक्षेसारखे नसून तुमच्या चारित्र्याचे अगदी सखोल मूल्यमापन असते. शुद्ध करणाऱ्या त्या अग्नीमध्ये काहीही लपून राहत नाही. कोणतीही अशुद्धता त्याच्या नजरेतून सुटत नाही. शुद्धीकरणाची प्रक्रिया सोपी किंवा मवाळ नसते. शुद्ध होण्यासाठी सोन्याला 1948 डिग्री एवढे तापमान सहन करावे लागते. शुद्ध करणारा तो अग्नी तुमच्यातील अशा सर्व अशुद्ध गोष्टी जाळून टाकतो, ज्या तुमच्या सेवेतील प्रभाव कमी करू शकतात. या अशुद्ध गोष्टी कोणत्या आहेत? पहिली गोष्ट म्हणजे अहंकार, म्हणजेच आपल्याला नेहमी मान सन्मान मिळावा असा सूक्ष्म विचार. दुसरी गोष्ट म्हणजे ईर्ष्या, म्हणजेच इतरांना मिळालेला अभिषेक पाहून आनंद न करता येणे. दुखावलेल्या भावना, तसेच इतरांना क्षमा न करणे आणि मनात कटुता बाळगणे, जे तुमच्या आत्म्याला कलंकित करते. मग येते गुप्त पापे, लपून केलेल्या तडजोडी, ज्यामुळे आध्यात्मिक जीवनात गळती होते. आणि चुकीचे हेतू, म्हणजेच देवाच्या राज्याच्या उद्देशासाठी नाही, तर केवळ स्वतःच्या वैयक्तिक प्रगतीसाठी देवाची सेवा करणे. देव इतक्या सखोल शुद्धीकरणाचा आग्रह का धरतो? कारण शुद्धतेशिवाय सामर्थ्य असणे धोकादायक असते. शमशोनाकडे चारित्र्याच्या विकासाविना अलौकिक शक्ती होती आणि त्यामुळेच त्याचा नाश झाला. शुद्ध भांडी त्यांच्यातून वाहणाऱ्या गोष्टीला दूषित करत नाहीत. बोलावणे जितके मोठे असते, तितकीच शुद्ध करण्याची प्रक्रिया अधिक तीव्र असते. शुद्धीकरण ही शिक्षा नाही, भ्रष्ट न होता अधिक मोठे गौरव वाहून नेण्यासाठी ती एक तयारी आहे. 1 पेत्र 4:12 आपल्याला आठवण करून देते, प्रियजनांनो, तुमची परीक्षा पाहण्यासाठी तुमच्यावर जे अग्नीचे संकट आले आहे, त्यावरून तुमच्यावर काहीतरी विचित्र प्रसंग ओढवला आहे असे मानून नवल करू नका. अग्नीचे संकट या शब्दासाठी ग्रीक शब्द प्युरोसिस असा आहे, ज्याचा शब्दशः अर्थ जाळणे किंवा वितळवणे असा होतो. निवडलेले प्रत्येक भांडे या भट्टीतून जाते, ते नष्ट होण्यासाठी नाही, तर एका अत्यंत मौल्यवान गोष्टीत रूपांतरित होण्यासाठी. जेव्हा चांदी शुद्ध केली जाते, तेव्हा सोनाराला ती शुद्ध झाल्याचे तेव्हा समजते, जेव्हा त्याला त्यात स्वतःचे स्पष्ट प्रतिबिंब दिसते. जोपर्यंत देवाला तुमच्यामध्ये त्याचे स्वतःचे रूप स्पष्टपणे दिसत नाही, तोपर्यंत देवाचे शुद्धीकरण सुरूच राहते. 5वी किंमत म्हणजे संयम आणि दैवी वाट पाहणे. कधीकधी तुम्ही देवाची सेवा करत असता, पण त्याचे प्रतिफळ तुम्हाला खूप नंतर मिळते. स्वार्थीचा सेवक म्हणून तुम्ही स्वार्थ सांगत असता, पण कदाचित 15 वर्षे तुमच्याकडे गाडी नसेल. देव तुम्हाला दुखावण्याचा प्रयत्न करत नाहीये, तो फक्त तुम्हाला प्रशिक्षण देत आहे. योसेफाने त्याचे स्वप्ने पडल्यापासून ते पूर्ण होण्यासाठी 13 वर्ष वाट पाहिली. दाविदाने त्याचा अभिषेक झाल्यापासून ते त्याचा राज्याभिषेक होईपर्यंत 15 वर्ष वाट पाहिली. जळणाऱ्या झुडपाचा अनुभव येण्यापूर्वी मोशेने 40 वर्ष वाट पाहिली. अगदी येशूने देखील त्याची सार्वजनिक सेवा सुरू करण्यापूर्वी 30 वर्ष वाट पाहिली. यशाया 40:31 वचन देते, परंतु जे परमेश्वराची वाट पाहतात त्यांना नवे बळ मिळेल. ते गरुडासारखे पंख पसरून उडतील. ते धावतील पण थकणार नाहीत आणि ते चालतील पण दमणार नाहीत. या पिढीचा नाश करणारी एक गोष्ट म्हणजे ते नेहमी घाईत असतात. वेळेआधी मिळालेली बढती अनेकदा नाशाकडे घेऊन जाते. वाट पाहण्याच्या या काळात तुमचे चारित्र्य तुमच्या बोलावण्याच्या पातळीपर्यंत विकसित होते. देवाच्या आत्म्याला अधिक प्रमाणात सामावून घेण्यासाठी तुमची क्षमता वाढते. भविष्यात येणाऱ्या फळांचे वजन पेलण्यासाठी तुमची मुळे अधिक खोलवर जातात. तुम्ही पृथ्वीवरील घाई गडबडीपेक्षा स्वर्गाच्या वेळेनुसार चालायला शिकता. अब्राहमाला देवाच्या वेळेची वाट पाहता आली नाही आणि त्याने इश्माईलला जन्म दिला, ज्यामुळे पिढ्यानुपिढ्या चालणारा संघर्ष निर्माण झाला. शौलाला शमूएलाची वाट पाहता आली नाही आणि त्याने आपले राज्य गमावले. मोशेने खडकाशी बोलण्याऐवजी त्यावर प्रहार केला आणि त्याने देवाने दिलेला वचनदत्त देश गमावला. वाट पाहणे म्हणजे देव आशीर्वाद रोखून धरत आहे असे नाही, तर गौरवाच्या ओझ्याखाली तडणार नाहीत.
अशी भांडी देव तयार करत आहे. वाट पाहण्याची वेळ वाया जात नाही. याच काळात सर्वात खोलवर जडणघडण होत असते. हबक्कूक 2:3चा विचार करा, कारण हा दृष्टांत नेमलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटात जाण्यास आपणच नेट करत आहे. तो फसवायचा नाही. त्याला विलंब लागला तरी त्याची वाट पहा. तो येईलच, त्याला विलंब लागायचा नाही. निवडलेली भांडी स्वर्गाच्या वेळापत्रकाशी स्वतःला जुळवून घ्यायला शिकतात. स्वर्ग त्यांच्या वेळेनुसार चालावा अशी मागणी ते करत नाहीत. जेव्हा मोशेने या किमती मोजल्या तेव्हा त्याने समुद्राचे 2 भाग केले. जेव्हा दाविदाने या किमती मोजल्या तेव्हा त्याने राज्याचा कायापलट केला. जेव्हा एस्तेरने या किमती मोजल्या तेव्हा तिने एका राष्ट्राला वाचवले. जेव्हा दानिएलाने या किमती मोजल्या तेव्हा त्याने साम्राज्यांवर प्रभाव टाकला. जेव्हा पौलाने या किमती मोजल्या तेव्हा त्याने अर्धा नवा करार लिहिला. जेव्हा आजचे ख्रिस्ती लोक या किमती मोजणे टाळतात तेव्हा एक सुखकारक, लोकांच्या पसंतीचे आणि सोयीस्कर ख्रिस्ती जीवन जगत असताना आपल्यात सामर्थ्याची कमतरता का आहे याचे त्यांना नवल वाटते. तुम्ही कशाची निवड कराल? सुखदायी ख्रिस्ती जीवन ज्यामध्ये कोणत्याही बलिदानाची गरज नसते पण ज्यातून काहीही निष्पन्न होत नाही, की निवडलेल्या लोकांचा तो कठीण मार्ग जो तुमच्या सर्वस्वाशी मागणी करतो पण पृथ्वीवर स्वर्गाचे सामर्थ्य मोकळे करतो? बायबलच्या काळापासून या किमती बदललेल्या नाहीत आणि त्याचे मिळणारे प्रतिफळही बदललेले नाही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. या व्हिडिओद्वारे तुम्ही आशीर्वादित झाला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा की हा संदेश तुम्हाला समजला आहे किंवा नाही. या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. प्रभू आपणा सर्वांना आशीर्वाद देवो.